भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक, सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर भगवान बाबा हनुमानच्या कृपेने महान त्यागी बाबा जुमदेवच्या आदेशाप्रमाणे आज मौजा डोंगरगाव या परिसरामध्ये सर्व शौकाच्या वतीने सामूहिक एकतेचे हवन कार्य आयोजित केले आहे। त्यानिमित्त एका भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे। या बैठकीला स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच महान तेर बसलेले सेवक सेविका बाल बालिका सर्वांना माझा नमस्कार। पहा, मी राजू विठोबाजी खापरे, मुक्काम राहणार तामसवाडी, हल्ली मुक्काम दहेगाव। माझा सेवक नंबर 1982 आहे। तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये मी भरपूरसे अनुभव पाहिले। मी 7 ते 8 वर्षाचा असन असे अनुभव आले की सर्वांना अनुभव आले, पण असे काही काही अनुभव आहे। पहा, जो जन्म होतो जन्मापासून तर मरण्यापर्यंत जर महान त्यागी बाबा जुमदेवजी ह्या जगी अवतरले नसते तर मी इथं उभा झालो नसतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे। पण असे अनुभव आहे, माझ्या वडिलाचा महारोग कुष्ठरोग, मला 16 वर्षानंतर अपत्य झालं, ते माझ्या जीवनात नव्हतं। असे भरपूरसे काही अनुभव घडले, नाहीतर इथं उभा झालो नसतो। माझ्या वडिलाची अशी परिस्थिती झाली असती, कोणी दान करा कोणी धर्म करा या महारोग्याला, महारोग्याला, अशी वेळ आली असती। पण महान त्यागी बाबा जुमदेवजी आज जगी आले नसते तर माझ्या वडिलाचा महारोग दुरुस्त झाला नसता आणि मी इथं उभे राहिलो नसतो। म्हणून माझ्या वडिलाच्या जीवनामध्ये जर महान त्यागी बाबा जुमदेवजी आले नसते तर मी इथं उभा झाला नसतो। बाबा जुमदेवजी आले कलियुगात, बाबा जुमदेवजी आले कलियुगात, महारोगी सुखी, महारोगी सुखी या मार्गात, बाबा जुमदेवजी आले कलियुगात। मी सांगतो शोक भाऊ, सर्व शौकांना माझ्या वडिलाची परिस्थिती अशी होती की माझ्या वडिलाला अन्न सुद्धा खाता येत नव्हतं। जो कमाई करतो ना स्वतःचं अन्न त्यांना खाता येत नव्हतं, अशी परिस्थिती होती। स्वतःचा अन्न खावं घाम पुसणं सुद्धा होत नव्हतं। माझ्या वडिलाची परिस्थिती अशी होती। पहा, असे बोट होते, असे जर काळी रुतली तर असे मांस गळायचे आणि त्यांना जंतू सुद्धा पायात पडत होते, अशी माझ्या वडिलाची परिस्थिती होती। असा घाम पुसता नव्हता येतो, असे माझे वडिला शेला कसं पकडायला दुपट्टा कसं असे करायचे, असे करायचे आणि असा घाम पुसायचा, आणि अशी परिस्थिती होती। म्हणजे पहा, आपण जेव्हा आता माझी वय 52 ते 52 वर्ष होऊन राहिली, मी जसं आपल्या स्टेशनवर किंवा रेल्वे स्टेशनवर आपण लोक पाहत होतो जो भीक मागत होते, दान द्या माझे मायबाप हो, दान द्या, अशी माझ्या वडिलाची अवस्था आली असती। पण त्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी माझ्या वडिलाला जवळ केलं। आणि पहा, आमच्या गावामध्ये चिरकुटाबाई हावरे, त्यांचा सेवक नंबर 224। पहा, त्यांनी जवळ केलं, पण कसं जवळ केलं मी सांगतो तुम्हाला। आम्हाला कोणी गावामध्ये आमंत्रण द्यायला खूप कटकट आहे, आमंत्रण द्या तर ह्या महारोगी आमच्या घरी येईल आणि यांच्यामुळे आमचा घर दूषित होईल, म्हणजे तुच्छ लोक समजायचे आम्हाला। अशी परिस्थिती होती। कोणी आम्हाला पाणी सुद्धा प्यायला दे तर आम्हाला म्हणे पाणी गिलास धुवून उभा ठेवा, जेवायला द्यायचे ताट धुवून ठेवा, अशी परिस्थिती होती। आणि पहा, त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी खूप काही केलं। पहा, दवाखाने केले, बाबा आमटेच्या दवाखान्यामध्ये सुद्धा माझ्या वडिलांना नेऊन टाकलं, आणि त्या पद्धतीने माझा भाऊ पण सुद्धा मोठा झाला, तसा तोही झाला होता। पण पहा, खूप काही केले, कर्माचा भोग मिटत नाही आणि मिटल्यानं मिटत नाही, तसा कर्माचा भोग माझ्या वडिलाला होता। आणि पहा, त्या बाबा आमच्या दवाखान्यात सुद्धा घरी आणलं। घरी आणल्यावर माझी मानलेली आजी ह्या कार्य करत होत्या, आणि त्यांनी काय सांगितलं की विठोबा तू कशाला फिरतर इकडे तिकडं, तू कशाला एक काम कर,
आपल्या गावामध्ये चिरकुटाबाई हावरे आहे, त्याला भेट आणि काय आहे काय नाही तुझं दुःख दूर होईल. तो काय म्हणते, अहो मा सांग तू, मी एवढा फिरलो आणि कुठं दुःख दूर होईल माझंवालं. माझ्या पायामध्ये मी जोळा काढतो तर जसा पच फेकतो असा पाणीनं जंतू बाहेर दिसते आणि सांगा एवढं मोठं महारोग कुठं दूर होईल. तर माझा वडील देवाला एकच करायचे, आराधना मागायचे की देवा तुम्ही एक काम करा, मला कशाला ठेवतं, माझ्यामुळे त्रास किती लोकांना होऊन राहिला, माझ्या मुली आहे, माझे पोरं आहे, यांना कुठे मानधन मिळेल का माझ्यामुळे. तर पहा देवा, जर कुठेतरी माझी जागा कुठेतरी मला भेटत असेल तर मला माझं दुःख दूर करा, नाही तर मला घेऊन जा, असे माझ्या वडिलाचं नेहमी विचार राहायचे. पण त्या पहा चिरकुटाबाई हावरेंनी तो मार्गाची रूपरेषा सांगितली. जर ते आमच्या गावात पहिले सेवक झाले ते चिरकुटाबाई हावरे, तर पहा कुठून कुठे संकट जुळते आणि प्रचार प्रसार कसा होते. तर पहा माझे वडील त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी त्यांनी सांगितली की विठोबा तू एक काम कर, तू हे कार्य असं आहे का याच्यामध्ये दुःख दूर होऊ शकते, पण जो करता करविता तो आहे, पण तुला तसे कार्य करावं लागेल. तर माझे वडील काय म्हणते, मी तर करीन, पण माझे मुलं बाळ, माझी पत्नी. मग पहा माझी आई पण त्याचा सहभाग झाली, कारण की सगळ्यात त्रास असते बायाला, कारण की हर ठिकाणी माझ्या आईचं सगळंच काम आहे की तिच्याशिवाय कोणतंच काम नाही, बँकेचे म्हणा कुठलीही कामं, कारण की माझ्या वडिलाची तशी परिस्थिती जाण्याची होती नाही. पण तरी पण माझे वडील शेतात जायचे आणि बैलाचा वखर कसा हाकलाचा वखर दोरं असे हाताला गुंडाचे आणि अशी तुझ्यासोबत पकडत असे पकडायचे किंवा असे पकडायचे. पण त्याची अशी परिस्थिती होती आणि त्या काळामध्ये हा मार्ग आम्हाला स्वीकारला आणि मार्ग स्वीकारल्यावर काय झालं, आम्ही जेव्हा मार्ग सुरू केला, मार्गात प्रवेश केला आणि आम्हाला काय सांगितलं की हे कार्य कसे करायचे काय करायचे आम्ही हो लावलं. पण ज्याला दुःख असते त्यालाच कळते, ज्याला दुःख असते त्यालाच कळते. आणि पहा कार्य कसे दिले आम्हाला चिरकुटाबाई हावरे आमच्या मामी, त्या मामी जोडल्या, मग आम्ही त्यांना मामी म्हणत होतो आणि कार्याची सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यावर लोक असे पाहायचे, आमच्याकडे सुद्धा कुठं गेलो याला महारोग तर नाही आहे, याचं बोट पाहू दे, याचे पाय पाहू दे, आमच्याकडे लक्षच ठेवायचे. त्या कारणानं माझे वडील कधी जेवायला सुद्धा कुठे जात नव्हते. आणि पहा सुरू झाले, कार्य सुरू झाले, कार्य सुरू करता करता त्यागाचे कार्य जवळ आले. त्यागाचे कार्य जवळ आल्यावर पहा आधीचे मार्गदर्शक कार्यकर्ता काय समजत त्यांनाच माहीत. माझ्या वडिलाचं दुःख दूर झालं नव्हतं, फक्त माझ्या वडिलाचं जे पायात बोटं गळत होते आणि जे जंतू पडत होते ते साध्या कार्यात परिपूर्ण बंद झालं होतं. पण माझ्या वडिलाचे जे बोट जशान तसे होते आणि त्यांना जेवण सुद्धा करता येत नव्हतं. पण पहा त्या त्यागाच्या कार्यामध्ये काय घडलं, असं घडलं की जे व्हायचं नव्हतं ते झालं. आणि ते असं घडलं, एक चमत्कार पाहिला काय नयन सांगू तुला, एक चमत्कार पाहिला काय नयन सांगू तुला. आता येताना दिसलाच नाही तुम्हाला, नाही पण मला भी नाही, कोण्या वाटेने तो आला काय नयन सांगू तुला. पहा 41वा दिवस निघाला आणि 5 वाजता विनंती झाली. 41वा दिवस निघाला, 5 वाजता विनंती झाली आणि सकाळी माझे वडील कार्यकर्ता मामीकडे गेले. आणि पहा माझ्या त्या मामीने काय सांगितलं, विठोबा तू एक काम कर, कारण की माझ्या वडिलाला जेव्हा 40वा दिवस होता तर आम्ही संध्याकाळी, बाबा तू विनंती तर म्हणून पहा, त्यांना काहीच येत नव्हतं, अर्ध्यात लटकून जायचे. पण कसे करून सामोर पहा 41व्या दिवशी गेले भेटायला आणि तुम्ही म्हणे समाप्ती करून माझ्या घरी या. घरी गेले, गणपतरावजी हावरे यांना घेतलं आणि बाबाच्या निवासस्थानी गेले. आता बाबाच्या निवासस्थानी गेल्यावर काय झालं, बाबा आसनावर बसले होते आणि आता माझ्या वडिलाचं नाव विठोबाजी आणि महानतेगी बाबा जुमदेवजीच्या वडिलाचं नाव विठोबाजी. तर लवकर लक्षात ये, विठोबाजी होय का, हो बाबा.
ये बस. कसं काय? ठीक आहे बाबा. कसं काय आला? बाबा मी काजे कार्य झाले त्यागाचे. कसे गाजा? ठीक झाले. तर माझ्या वडिलांना जे काही महानतेगी बाबा जुमदेवजीने विचारलं परिपूर्ण सर्व काही आलं. सर्व जे नियम विचार सगळं आलं. तर माझ्या वडिलांना काय म्हणते, तू एक काम कर, तू दिवाणजीकडे जा, तुला काय 1 रुपया 2 रुपये काय द्यायचे देऊन दे, प्रतिमा घेऊन जा. तर बाबा मला एक बोलायचं आहे. बोल बोल म्हणे. काय बोलायचं आहे? बाबा मी प्रतिमा तर नेईन, पण बाबाची मी आंघोळ कशी करीन? काहून तुला हात नाही दिले का म्हणे? नाही बाबा हात दिले आहे, पण माझे हात पहा ना असे आहे. मी काय म्हणतो तेवढं तू कर आणि प्रतिमा घेऊन जा. पहा प्रतिमा घेऊन जा. माझ्या वडिलांनी आग्रह केला, बाबा तुम्ही पण या. पण त्यामध्ये माझे बाबा काय म्हणते, तुला सेवक किती पाहिजे? बाबा 10 ते 11 सेवक तुम्ही घेऊन या. जेवण जेवण आहे का? डब्बे घेऊन पाठवून. नाही बाबा मी जेवण देऊ शकतो, कारण की आमच्या घरी जेवण करायला खूप भेट होते, लोक जेवायला पण येत नव्हते. पण बाबा म्हणे तुला 11 सेवक येईल, पण मी हो म्हणत नाही. आणि पहा 42व्या दिवशी प्रतिमा आली आणि हवन कार्याला. आता पहा कसं घडलं ते हवन कार्याला, आणि तेही मला माहीत नव्हतं. राऊत गुरुजी बसले आहे आणि मी त्यांच्या सहवासात खूप दिवसापासून आहो. आणि मला ते बी शांतीनगरला राऊत गुरुजीनं कथन केलं की माझ्या वडिलाचे हाताचे बोट कसे सरळ आले. तर पहा सांगतो तुम्हाला, हवन कार्य सुरू झाले. हवन कार्य सुरू असताना हवन कार्य त्यागाचे पार पडले. त्यागाचे हवन पार पडले आणि जेव्हा माझे वडील बाहेर येतात हवन करून नमस्कार घ्यायला, तेव्हा सर्वांनी माझ्या वडिलाला असे पाहिले. कसे पाहिले? असे नमस्कारजी. तर आमचं काही लक्षच नाही, आमचं लक्षच नाही असं का झालं म्हणून. पण आम्ही कधी झाले का झाले, संध्याकाळी जेव्हा जेवण करायला लागले ते सरळ जेवायला लागले. म्हणजे पहा बरं. मग काय केलं सर माझ्या वडिलानं? माझ्या वडिलानं काय केलं? बैलानं लात मारली, बाबा मी चुकलो. बैलानं हुमारा दिला, बाबा मी चुकलो. माझ्या आईनं काही म्हटलं, बाबा मी चुकलो. मी सुद्धा काही जर मजा केली, बाबा मी चुकलो. बाबा चुकलो शिवाय त्यांच्यापाशी दुसरा शब्दच नव्हता. आखरीपर्यंत मी चुकलोच म्हणे. आणि सांगा बरं, आता तर एखाद्याला चुकलो काही म्हणू द्या बरं, एकदम धावते अंगावर. कोणीच झालं म्हणून माझ्या वडिलांना मर्यादा तोडली नाही. मर्यादात राहिले आणि ते मर्यादात राहिले आणि माझ्या वडिलाचे 2 घास प्रेमाचे महानतेगी बाबा जुमदेवजींनी पोटात भरवले. आणि पहा, आणि ते असे काही सांगतो मी, 1988 मध्ये माझे वडील भगवंतात विलीन झाले. असे गेले, चालता बोलता गेले. माझ्या वडिलांची बहीण यशोदानी देवका राखी बांधत नव्हती आणि अक्षित लावत नव्हती. ह्या महारोग्याला कोण अक्षित लावण, कोण राखी बांधन? सांगा, नाव किती आहे मोठं? देवका आणि यशोदा. फक्त दुरून पाहायच्या आणि जायच्या, राखी बांधत नव्हती, अक्षित लावत नव्हत्या. आणि पहा त्याच कार्यकर्ता बाई माझ्या वडिलाला राखी बांधत होती, अक्षत लावत होती. मग सांगा बरं हो, रक्तापेक्षा नातं श्रेष्ठ कोणतं आहे? हे बसले माझे आई वडील भाऊ बहीण सगळे इथं भेटलं मला. रक्तापेक्षा श्रेष्ठ नातं महानतेगी बाबा जुमदेवजीने आपल्याला दाखवलं. आणि पहा माझ्या महानतेगी बाबा जुमदेवजीचं ते महारोग कसा दूर झाला. फक्त त्यांनी एकच केलं की मर्यादाशील राहिले. आणि त्यांना कोणीही काही म्हटलं, मी चुकलो बाबा, मी चुकलो हाच शब्द घेऊन चालायचे. आणि वेळेवर जे विनंती प्रार्थना दिली त्याप्रमाणेच माझे वडील करायचे आणि त्यांच्या मागोमाग आम्ही राहायचे. पण एवढ्याला काही झालं नाही. थोडक्यात सांगतो आता एक लास्ट अनुभव की महानतेगी बाबा जुमदेवजीनं काय केलं माझ्या वडिलाला. पहा, भावाचा झगडा झाला. भावाच्या झगड्यामध्ये माझ्या जो वडिलाचा भाऊ होता त्याच्या पोरानं कुऱ्हाड मारताना शनी तो वार पायावर गेला. महानतेगी भगवान बाबा हनुमानजी माझ्या वडिलाला म्हणावचं तर बा म्हटलं तो वार माझ्या वडिलाच्या पायावर केलं आणि अंगुठ्याचा जो बोट होता पायाचा तो अर्धा अलग झाला.
रिपोर्ट झाली, दवाखाना झाला, घरी आले माझे वडील. थोडक्यात सांगतो, घरी आले माझे वडील आणि पहा आंघोळ केली, त्यांनी सोडला महान त्या भगवान बाबा हनुमानच्या प्रतिमेवशी बसले आणि काय म्हणते, भगवान बाबा हनुमानजी महान तेगी बाबा जुंदेजी, तुम्ही माझं एवढं काही सगळं काही माझं चांगलंच केलं, ह्या महारोग्याला जवळ बसवलं आणि मला 2 घास प्रेमाचे माझ्या पोटात गेले. पण बाबा मी असं आज काय केलं की माझा जो पायाचा अंगठा तुटला, काय असं केलं, जर माझी चुकी असेल, मी चुकी केली असेल किंवा कुठेतरी चुकीचं पात्र असेल तर माझा पायच पूर्ण घेऊन जाईल, मला भगवंतात विलीन करून टाका, नाहीतर माझं बोट मला परत द्या. आणि पहा 4 वर्ष सतत 4 वर्ष आम्हाला पुन्हा कार्य मिळाले आणि त्या 4 वर्ष कार्यामध्ये कसं काय झालं की डॉक्टर बी अचिंतित राहिले. आज डॉक्टर हड्डी तुटली तर राहत टाकते, हड्डी तुटली तर राहत टाकते, पण माझ्या वडिलांचा मी अनुभव पाहिला, तो महारोगी जाऊ दे आम्हाला विश्वास बसत नव्हता, कारण की आम्ही लहान होतो, शेवट संख्या कमी होती. पण जेव्हा तो बोटा जो 4 वर्षामध्ये नका सहित जो माझ्या वडिलाला अंगठा आला, तो मी अनुभव पाहिला आणि पहा तो भगवंत कसा जागृत आहे. डॉक्टर सुद्धा विचार करत राहिला का तुमच्यापाशी अशी कोणती कृपा आहे की नका सहित अंगठा आला, अशी गाववाले सगळे पाहत राहिले, चकित राहिले आणि विचार करायची गोष्ट आहे. म्हणे खूप पहा किती कृपा. म्हणून आपल्याला एवढंच करायचं आहे की मर्यादा, सत्य मर्यादा प्रेम म्हणतो तर आपण लायनाने मोठ्याची हे म्हणतो आपण, पण ते पाळली पाहिजे तर खरकून मागे येणार नाही. आणि भरपूरसे असे अनुभव आहे, कारण की माझ्या ठिकाणी मला मुलगी सुद्धा बाबानं हे योग पाहला आणि मी तो शब्द दिला, भगवान बाबा हनुमानजी मला एकच द्या. लोक काही म्हणे, लोक म्हणे आम्हाला ह्या तर खूप गायन करते, हे करते ते करते, त्या घरी पाळणा नाही हालत. माझ्या पत्नीला म्हणलं ज्याला आहे तोही रडते, ज्याला नाही आहे तोही रडते, म्हणून त्याच्यापाशी तो भरपूर काही आहे आणि ते पण मिळाला आणि सगळंच काही आम्ही आता सुख समाधानीने आहो. सगळं माझ्या घरात शांतीचं वातावरण आहे आणि चांगलं सुखी आहे. म्हणून सर्वांनी आई वडिलांनी जे म्हटलं, आपल्या मार्गदर्शकानं जे सांगितलं त्याप्रमाणे कार्य करा. मी बी करीन. जर माझ्या बोलण्यात काही चूक झाली असेल तर एक सांगून देतो मी, बाबा बाबा आले घरा पूजा पाठ करा. बाबा घरी आले, बाबा घरी आले आणि बाबा जो जागृत कृपा दिली त्या 2 शब्द बोलतो, बाबा आले घरा पूजा पाठ करा, शांती देती बाबा सर्वाला, धन्य बाबा जगी तो झाला झाला झाला, धन्य बाबा तो झाला. सर्वांनी 4 तत्व 3 शब्द पाचन चाला, मी बी चालीन. जर माझ्या बोलण्यात काही कळत न कळत भूलचूक झाली तर प्रथम भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो, महान तेगी बाबा झुंदीला क्षमा मागतो, आईला क्षमा मागतो. सर्व अध्यक्ष, उद्घाटक, मार्गदर्शक, संचालक, सेवक सेविका, बाल बालिका सर्वांना माफ करून मी माझ्या अनुभवाला सर्वांना नमस्कार.